नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज आणि ही आहे शिक्षण क्षेत्रातील अभिमानास्पद बातमी. जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात शारदा इंग्लिश स्कूल डिकसळ यांचे घवघवीत यश. राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद धाराशिव आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 53व्या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान, गणित व पर्यावरण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे दिनांक 12 व 13 रोजी करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून निवड झालेल्या शाळांनी सहभाग नोंदवला होता. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून एकूण 60 स्पर्धकांनी आपले वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनात शारदा इंग्लिश स्कूल डिकसळ यांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावाला उज्ज्वल यश मिळवून दिले आहे. प्राथमिक गटामध्ये हिंदवी कचरे, वरद मालपाणी व राजनंदिनी कदम यांनी सहभाग नोंदवला होता, तर प्राथमिक दिव्यांग गटामध्ये ज्योती गोंदकर हिने आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. प्राथमिक गटातून हिंदवी कचरे, वरद मालपाणी व राजनंदिनी कदम यांच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून या प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा प्रकल्प यशस्वीरित्या साकारण्यासाठी श्री युनुस सर, श्री भोजने सर आणि शाळेचे प्राचार्य श्री भूषण सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेच्या मार्गदर्शिका सौ अर्चनाताई रमेशराव आडसकर आणि रणजित आडसकर यांनी मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेचे प्राचार्य श्री भूषण सर आणि सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शारदा इंग्लिश स्कूल डिकसळच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे ऑनलाईन धाराशिव न्यूजकडून हार्दिक अभिनंदन. अशाच अधिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. We found all the types of birds. So their waste materials is also used in farms. So we have stayed poultry farm here. Now here you can see, ma'am, here is we have made a felt and also here is bench. So you were thinking why we have used this here. So here you can see here is one Arduino. This is relay and inside it is waterproof. When the Arduino